जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जियाविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी संदीप सामंत आपले स्वागत करतो। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। शिक्षकांचा गौरव करून शिक्षक दिन साजरा केला। आमदार गणपत गायकवाड यांचा उपक्रम। शिक्षण दिनाचे औचित्य साधून कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांनी गौरव शिक्षकांचा या कार्यक्रमाचे आयोजन माधुनगर येथील पार्वती मंगल कार्यालय येथे केले होते। कल्याण पूर्व मतदारसंघातील 300हून अधिक शिक्षक या कार्यक्रमात सहभागी झाले होते। विद्यार्थी घडविण्यात शिक्षकांचा मोलाचा सहभाग असतो, मात्र हे शिक्षक अनेक वेळा अनेक गोष्टींपासून वंचित राहतात। आपण आपल्या शिक्षकांचे काहीतरी देणे लागतो या हेतूने आमदार गणपत गायकवाड यांनी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळेस डॉक्टर कमलेश मोहोड यांच्या दी एजंट्स ऑफ चेंज या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते। डॉक्टर कमलेश मोहोड यांनी शिक्षकांनी बदलत्या काळानुसार आपल्यामध्ये बदल कसे करून घ्यावे आणि याची आवश्यकता का आहे हे महत्त्व पटवून दिले। आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्या जीवनातील शिक्षकांचे महत्त्व सांगत शिक्षकांनी कसे आपल्याला शिक्षकांनी कसे आपल्याला घडवले आणि आपली प्रगती कशी झाली, त्यात शिक्षकांचा किती मोलाचा वाटा आहे हे उपस्थित शिक्षकांना सांगत त्यांच्या शिक्षकांचे आभार मानले। या कार्यक्रमात उपस्थित शिक्षकांना भेटवस्तू आणि गुलाब पुष्प देऊन प्रत्येक शिक्षकाचा गौरव केला गेला। यावेळी भाजपाच्या निवडणूक प्रभारी शालिनी तसेच नाना सूर्यवंशी, विष्णू गायकवाड, उद्योगपती मनोज राय, नगरसेवक उदय रसाळ, विकी तरे आदींसह मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग व मान्यवर उपस्थित होते। रक्तदानाएवढेच नेत्रदान हे महत्त्वाचे असल्याने त्याकरिता जनजागृती आवश्यक आहे। त्यामुळे डोंबिवलीत नेत्रदानाबाबत जागृती करण्यासाठी शिबिर भरवण्यात आले आहे। डोंबिवलीत ऑल इंडिया ब्लाइंड प्रोग्रेस असोसिएशनचे अध्यक्ष अनिल दिवटे यांनी या ठिकाणी सांगितले की कल्याण डोंबिवलीत अंध विद्यार्थ्यांकरता शाळेची खूप आवश्यकता आहे। अंध मुलांच्या या समस्येकडे शिवसेनेने लक्ष द्यावे ही मागणी केल्यानंतर डोंबिवलीत अंध विद्यार्थ्यांकरिता शाळा सुरू करण्याचे आश्वासन शिवसेनेचे ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले। देशभरात साजरा होत असलेला राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने सर्व्हिस सभागृहात नेत्रदानाची जनजागृती, नेत्रचिकित्सा व नेत्रदान शिबिराचे आयोजन केले आहे। ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सदर शिबिराचे उद्घाटन करण्यात आले होते। यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हा प्रमुख सदानंद थरवळ, शिवसेना शहर प्रमुख भाऊसाहेब चौधरी, सभागृह नेता कैलास शिंदे, गटनेते रवी पाटील, महिला आघाडी संघटक कविता गावण, युवा जिल्हा अधिकारी दीपेश म्हात्रे, माजी नगरसेवक राजेश मोरे, शिक्षण मंडळ सदस्य किशोर मानकामे, परिवहन समिती सदस्य संतोष चव्हाण, माजी नगरसेवक मधुमती शिसोदे, मनीषा धुरी आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी ऑल इंडिया ब्लाइंड प्रोग्रेस असोसिएशनचे अध्यक्ष अनिल दिवटे यांच्यासह कार्यकारिणी सदस्य रमेश दिवटे, अरुण साळी, सुषमा पाटील, नम्रता पाटकर आदी उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, डॉक्टर तात्याराव लहाने यांनी लाखो अंधांना दृष्टी देण्याची मोठी कामगिरी केली आहे। भारतात दृष्टीहीनासाठी डोळे आयात करावे लागतात, त्यामुळे आपल्या देशात नेत्रदानाबाबत जागृती होणे गरजेचे आहे। तर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले, भारतात आजच्या घडीला 1.5 कोटी अंध आहेत, त्यांपैकी 30 लाख लोकांचे अंधत्व नेत्रदानामुळे दूर होऊ शकते। मात्र वर्षाला 2.5 लाख डोळ्यांची आवश्यकता असताना नेत्रदानाचे प्रमाण जेमतेम 25,000 इतकेच आहे। श्रीलंकेसारखा छोटासा देश नेत्रदानात पहिल्या क्रमांकावर आहे। तर ऑल इंडिया ब्लाइंड्स प्रोग्रेस असोसिएशनचे अध्यक्ष दिवटे म्हणाले, या शिबिराच्या माध्यमातून नेत्रदानाची जनजागृती होत असल्याने खूप बरे वाटत आहे। कल्याण डोंबिवलीत अंध मुलांकरता शाळा नाही, त्यामुळे त्यांना बदलापूर आणि मुंबई येथे शिकवण्यासाठी जावे लागते। या मुलांची होत असलेली अडचण लक्षात घेऊन डोंबिवलीत अंध मुलांकरता शाळा असावी म्हणून शिवसेनेने प्रयत्न करावे असेही त्यांनी सांगितले। या शिबिरात लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट, वासन आय केअर आणि ज्युपिटर हॉस्पिटलमधील डॉक्टर व पथकाने सहाय्य केले होते। तर या होत्या आजच्या सविस्तर घडामोडी। पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी, तोपर्यंत धन्यवाद।